नमस्कार. आज आपण सर्वेशकडे सर्वेश उगले जो सीबीएसई मधून मेरिट आलेला आहे आणि वर्षभर त्याने जिनियसच्या माध्यमाने सेल्फ स्टडीच्या माध्यमाने अभ्यास केलेला आहे. तर नेमकं त्याच्या यशाचं काय रहस्य आहे आपण जाणून घेऊया त्याच्याकडून. तर सर्वप्रथम सर्वेश तुझं संपूर्ण आपल्या जिनियसच्या टीम तर्फे खूप खूप अभिनंदन. थँक्यू. त्यासोबत सर्वेशचे वडील आणि सर्वेशची आई सुद्धा आमच्या सोबत आहेत. सर तुमचं सुद्धा मॅडम मनापासून खूप खूप अभिनंदन आणि आभार की तुम्ही आम्हाला जो एक वेळ दिला. तर मला तुला सर्वेश असं विचारायचं आहे की तुझी स्कूल कोणती होती? मी दिल्ली पब्लिक स्कूल अमरावतीला होते. दिल्ली पब्लिक स्कूलला. वा, व्हेरी गुड. मला एवढं विचारायचं आहे 9th मध्ये तुला किती पर्सेंट होते? 67% होते मला 9th. 67%. आणि मला वाटतं 10वीच्या जी आपली प्रिलिम झाली होती किंवा जी फर्स्ट टर्म झाली त्याला किती पर्सेंट होते? 65%. 65% पर्यंत आला. आणि आता 10वी बोर्ड परीक्षेमध्ये तुला किती मिळाले सीबीएसई मध्ये? 90%. 90% पर्यंत सर्वेशने मजल मारलेली आहे. याच्यामध्ये त्याचे सेल्फ स्टडी आणि या 4 ते 5 महिन्यामध्ये आपण बघूया की जसं आफ्टर दिवाळीपासून त्याने खूप छान पद्धतीने अभ्यास केलेला आहे. या संपूर्ण प्रोग्राम मध्ये जिनियसचा हातभार किती चांगला आहे तू काय सांगशील सर्वेश? जीनियस मधली सगळ्यात चांगली वस्तू मला आवडली होती ती प्री लाईफ आणि प्रॅक्टिस पेपर्स. राईट. प्री लाईफ मुळे आम्हाला म्हणजे भीती नव्हती बोर्ड एक्झाम मध्ये जायची. बिलकुल, जसे बिलकुल. म्हणजे मोस्ट ऑफ द स्टुडंट्स भीतात बोर्ड हा, एक्झामवर जायला. राईट. तर आम्हाला ऑलरेडी सवय झाली होती कारण की आम्ही प्री लाईफ एक्झाम दिल्या होत्या. बिलकुल. आणि जे पेपर्स तुम्ही घरी देत होते त्यांनी आम्हाला प्रेझेंटेशनची खूप सवय पडली होती ज्याने बरोबर. 5 ते 6% युजली वाढली. बिलकुल, व्हेरी गुड. आणि दुसरं मला हे विचारायचं आहे की जेव्हा तुझ्याकडे काउन्सिलिंग करायला येत होते त्याचा तुला काय फायदा झाला सर्वेश? ते नेहमी माझ्या मिस्टेक्स काय आहेत ते सांगत होते आणि मग ते मिस्टेक्स नेक्स्ट टाइम नाही झाल्या पाहिजे त्याचं लक्ष देत होते. म्हणून हळूहळू जेव्हा स्टार्टिंगला मी जीनियस स्टार्ट केलं होतं बिलकुल. तेव्हा माझे म्हणजे 70 पैकी 50 पैकी 10 आणि 15 मार्क्स येत होते. मग त्यांनी Right. मला करेक्ट केलं. हळूहळू दिवाळीच्या नंतर पर्यंत ते 55 पर्यंत घेऊन गेले स्कोर. अरे वा. मग वाढवत नेलं Very ते good. मिस्टेक्स कमी करत गेले आणि मग बिलकुल. शिकवत गेले की कुठे मार्क्स वाढू शकतात. बिलकुल. त्यामुळे स्कोर इम्प्रूव्ह झाला. बिलकुल. मला दुसरं एक विचारायचं सर्वेश तुझ्या माध्यमानं जे काही 65 पासून 90 पर्यंतचा आकडा हा खूप मोठी दरी आणि ते यशस्वीरित्या तू पूर्ण केली आहे. ते सीबीएसईच्या माध्यमानं बोर्ड परीक्षेमध्ये ती खूप मोठी कामगिरी आहे तुझी. मला एवढं विचारायचं की बरेचदा असं होतं की मुलं शाळा आणि क्लास ह्या दोन गोष्टीमुळे खूप व्यस्त राहतात आणि घरचा अभ्यास मिस करतात किंवा ते घरचा अभ्यास करत नाही. तर घरचा अभ्यास हा किती महत्वाची गोष्ट आहे तू काय सांगशील सर्वेश? सगळ्यात मेन सेल्फ स्टडीज आहे. लास्टचे 15-20 डेज मी स्कूल स्किप करून दिली होती व्हेरी गुड. आणि फक्त सेल्फ स्टडीवर फोकस केलं होतं कारण की स्कूलमध्ये रिव्हिजन करत होते. बिलकुल. पण मला सिलेबसच पेंडिंग होता म्हणून मी घरी बसून पहिले सिलेबस कम्प्लीट केला बिलकुल. आणि लास्ट मध्ये रिव्हिजन केली तर ते सगळं सेल्फ स्टडीनेच झालं. आणि मेन जे ती बुक येते हॉट वाली IMP हॉट, राईट. त्यांनी खूप हेल्प झाली कारण की त्यातले क्वेश्चन सगळे बोर्ड एक्झाम मध्ये उतरतात. राईट. आता बघा जसं सुरुवातीला आपण लेसन बाय लेसन करतो तर लेसन बाय लेसन मध्ये आलेल्या चुका तर तुला एक्झामिनर मॉडरेटर कडनं समजतच होत्या जिनियस तर्फे. पण जे दिवाळीनंतर आपण IMP हॉट्स पेपर दिले तर त्याचं काय तुला वेगळं पण जाणवलं? त्यात जे क्वेश्चन्स होते ते एक्झॅक्टली बोर्ड एक्झाम मध्ये उतरले होते विथ व्हॅल्यू, एक्झॅक्ट व्हॅल्यू. अरे वा. मॅथ्स मध्ये समजा क्वेश्चन मध्ये ती व्हॅल्यू दिली आहे, ते ग्राम, ते किलो, तेच सेम एक्झॅक्ट व्हॅल्यू त्याच्यामध्ये उतरत होती. त्यांनी खूप हेल्प झाली. म्हणजे ते क्वेश्चन काही नवीन वाटत नव्हते. बरोबर. आणि क्वेश्चनची लेवल एवढी टफ होती की बोर्डचे क्वेश्चन इझी वाटत होते. राईट. कारण की जिनियसचे पेपर जे IMP हॉट्स आपण जे थोडे हाय लेवलचे असतात, एक लेवल थोडं वर असतं, त्याची प्रॅक्टिस केल्यानं ते आपल्या बोर्डचे पेपर थोडे त्या पद्धतीनं काही कमी वाटतात. राईट. मला एवढं अधिक विचारायचं आहे तुला की बऱ्याचदा काय होतं की जेव्हा चेक करून पेपर आपल्याला मिळत होते हे पेपरमध्ये जेव्हा चुका येत होत्या त्या चुकांचा तुला काही फायदा झाला असं वाटतं? त्या चुकांचा खूप फायदा झाला कारण की छोट्या छोट्या चुकांवर पण सर्कल होता जे मला लवकर कळायला येत होतं. बरोबर. समजा जर फर्स्ट लेटर कॅपिटल नाही लिहिलंय राईट. ती माझी सगळ्यात चुकीची सवय होती हा. की फर्स्ट लेटर कॅपिटल नव्हतं लिहत. बरोबर. फर्स्ट लेटर कॅपिटलवर तुम्ही सर्कल करता ते त्यामध्ये इंग्लिशमध्ये माझे मार्क्स पडले. इंग्लिशमध्ये मला 97 मार्क्स आहे. अरे वा, व्हेरी गुड. तर ते फक्त 3 सुटले, बाकी सगळे कव्हर झाले. अरे वा. जर ते जिनियसने सर्कल नसतं केलं तर सुटले असते. कदाचित ते मार्क कमी झाले असते. आणि बोर्डमध्ये खूप केअरफुली चेकिंग होते. त्याच्यामध्ये भाषा म्हणजे लँग्वेजेस मध्ये त्याने जर 97 घेतले ही खूप मोलाची कामगिरी आहे. मला सर्वेश तुला अधिक एक विचारायचं आहे की जिनियसचा तुला ओव्हरऑल किती पर्सेंटचा फायदा झाला तू काय सांगशील सर्वेश? मला जिनियसचा खूप फायदा झाला आणि मी रेकमेंड करेन सर्वांना की जिनियस जॉईन करा. नक्की. कारण की 65 to 90 इज अ ह्यूज जम्प. राईट. आणि मी जिनियस शिवाय नसतो करू शकतो.
राईट, व्हेरी गुड. चला, खूप छान पद्धतीनं तुझे सुद्धा एफर्ट्स खूप छान लावलेस आणि अशाच पद्धतीनं पुढे भविष्यामध्ये तू यशस्वी होत राहा, अभ्यास करत राहा, असं आम्ही तुला सजेस्ट करू. पद्धतीनं तू तुझा रिझल्ट मिळवलेला आहे, त्याकरता तुझं आणि जिनियस सुद्धा त्याच्यामध्ये योगदान आहेच. आणि तुझं सगळ्यात महत्वाचं आहे की जे तू एफर्ट्स लावलेस अशाच पद्धतीने पुढे सुद्धा अभ्यास करत राहा. तुझ्या पुढील भविष्याकरता आपल्या संपूर्ण जिनियसच्या टीम तर्फे सर्व्हिस तुझं खूप खूप अभिनंदन आणि पुढील यशस्वी भविष्याकरता तुला खूप खूप शुभेच्छा. चला, थँक्यू सो मच आणि बेस्ट ऑफ एफर्ट्स.